जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं मॅथ बाय अजय सर अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहे जिल्हा स्टेडियमवर झालेला राजपूत सरांचा पेपर। त्यामध्ये बघू आपण गणित आणि बुद्धिमत्तेचं विश्लेषण। बघा, त्यामध्ये आपल्याला पहिला क्वेश्चन दिलेला आहे, त्यामध्ये 5 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 4 दिवसात संपवतात म्हणते। तर तेच काम 8 मजूर रोज 3 तास काम करून किती दिवसात संपवतील म्हणते। हा आपला क्वेश्चन आहे। तर बघा, हा क्वेश्चन कशा प्रकारे करायचा, काय म्हणते 5 मजूर 6 तास काम करून 4 दिवसात खतम करते। म्हणजे काम किती झालं आपलं, 5 गुणिले 6 गुणिले 4 हे आपलं काम झालं। मग आता हेच काम करायला म्हणते 8 मजूर 3 तास काम करून किती दिवस लागते म्हणते। म्हणजे आपल्याला काय काढायचे, दिवस काढायचा। मग भाग देऊन द्यायचा, 3 एक 3, 3 दुणे काय झाले 6, 4 दुणे काय झाले 8, 8 ना 8 कॅन्सल। मग किती दिवसात काम करणार, मग 5 दिवसात। हे काय आलं आपलं ॲन्सर आलं, ठीक आहे। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एक नळ एक टाकी 10 तासात भरतो म्हणते, दुसरा नळ ती टाकी 15 तासात भरतो म्हणते। दोन्ही नळ एकदम सुरू केले असता तर टाकी किती वेळात भरते म्हणते। म्हणजे त्या टाकीला किती वेळ लागेल भरायला। बघा, आता एक नळ काय म्हणते 10 तासात भरतो म्हणते, दुसरा नळ म्हणते 15 तासात भरतो म्हणते। मग काय करायचं, दोन्ही नळाचा काय करायचा, गुणाकार करायचा, 10 गुणिले 15। मग काय करायचं, दोन्ही नळाचा काय करायचा, प्लस करायचा, 10 + 15 आपलं ॲन्सर येऊन जाते। बघा, 10 गुणिले 15 केलं तर किती येते, 150 येते, ठीक आहे। 10 + 15 केलं तर किती येते, 25 येते। 25 ना आता 150ला भाग दिला तर किती येते, 25 एक 25, 25 सक 150। मग किती तास लागेल मग आपल्याला, ते दोन्ही नळ एकसाथ भरले तर किती तास लागते, 6 तास, ठीक आहे। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एक नळ म्हणते एक टाकी 6 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 8 तासात रिकामी करतो म्हणते। तर दोन्ही नळ एकदम सुरू केले असतात तर टाकी किती वेळात पूर्ण भरेल म्हणते। आता काय म्हणते, रिकामी करतो म्हणते। तर बघा, आता ह्या वेळेस काय करायचं, 6, आता एक नळ काय 6 तासात भरतो, दुसरा नळ 8 तासात काय म्हणते, रिकामी करतो। काय करून आला, रिकामी करतो। मग काय करायचं, आता मायनस करायचं, आता खाली 6 - 8, ठीक आहे। 6 - 8 काय आपल्याला इथं मायनसचं काही हे मोठी संख्या लहान संख्येचं काही लेनदेन नाही, ठीक आहे। 6 गुणिले 8 केलं तर किती होते, 6 × 8 = 48, ठीक आहे। नंतर 8तून 6 गेले तर उरते 2 उरते, ठीक आहे। आता 2 भाग दिला तर इथे किती होते, 2 दुणे 4, 2 चौक 8। मग किती तास लागेल, दोन्ही नळाले एकसाथ भरले तर 24 तास लागेल, ठीक आहे, 24 तास लागेल। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, ताशी 72 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या 300 मीटर लांबीच्या आगगाडीला एक खांब पार करण्यास किती वेळ लागेल म्हणते। आता काय म्हणते, 72 किलोमीटरनं चाललेली रेल्वे गाडी आहे, त्याच्यामध्ये काय म्हणते 300 मीटर, काय म्हणते 300 मीटर पार करायला किती वेळ लागेल म्हणते। आपली स्पीड किती आहे, 72 किलोमीटर आहे, काय आहे, किलोमीटर आहे, हे काय मीटर आहे। आता किलोमीटरला पहिले काय करायचं, मीटरमध्ये कन्वर्ट करायचं। मीटरमध्ये कन्वर्ट करायसाठी काय करायला लागत असते, 5/18 भागा लागते। आता 72ले 5/18 आपण भागूत, मग हे काय होते, किलोमीटरचं हे मीटरमध्ये कन्वर्ट होऊन जाते, ठीक आहे। मग इथं भाग, आता बघायचं भाग द्यायचा, 18 एक 18, 18 चौक 72, ठीक आहे। आता इथे किती झाले, 4 पंच 20 झाले। आता यानं भाग द्यायचं वरतं, 5 एक 5, 5 सक 30। आता हे 4 आले, 4 एक 4, 4 पंच 20। मग इथे किती आले, 15 सेकंद। मग आपला 300 मीटरची लांबी किती वेळात पूर्ण करेल, मग 15 सेकंदमध्ये, ठीक। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, दशादशे शेकडा 5% दराने 500 रुपयाच्या 4 वर्षाचं सरळ व्याज किती आहे म्हणते। 500 रुपयावर 4 वर्षाचं सरळ व्याज किती, सरळ व्याज करायचं आहे। मग आपली रक्कम किती आहे, 500 रुपये, ठीक आहे। आपला दर किती आहे, दर आहे 5% दर आहे, ठीक आहे। किती वर्षासाठी आहे, 4 वर्षासाठी आहे। तर आपल्याला सरळ व्याज किती, तर आपल्याला हे आहे। आता बघा, आता टक्के आहे, तर टक्के आता खाली भागेला काय राहते, 100 देऊन द्यायचे। 2 शून्य 2 शून्य कॅन्सल झाले। आता बघा, 5 चौक 20, 20 किती होते, 100। मग आपलं व्याज किती आलं आहे, 100 आलं आहे। व्याज किती आहे, मग आपलं 100 आहे, ठीक आहे। बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 10%, 20% व 25% क्रमांक सूट असल्यास एकत्रित सूट किती आहे म्हणते। तर आपल्याला आता एकत्रित सूट काढायचे। बघा, पहिलं काय म्हणते,
10% आहे, मग खाली 100 घ्यायचे. ठीक आहे. आता भाग दिला तर 0 ने 0 कॅन्सल, म्हणजे 10वरून आपण ना 10 होते तर एक सूट दिली तर किती राहिले, 9 राहिले. ठीक आहे. नंतर काय म्हणते 20% सूट दिली म्हणते 100. बघा आता 20 एक 20, 20पाशी 100. पहिले मग 5 होते, एक कमी झाला, 5 होते, एक कमी झालं तर किती झाले, इथं 4 झाले. ठीक आहे. नंतर काय म्हणते 25% सूट दिली म्हणते 25 एक 25, 25 चौक 100. ठीक आहे. 4 होते इथं किती झाले, एक कमी झाला तर किती झाले, मग 3 झाले. ठीक आहे. बघा आता याचा गुणाकार करता. पहिले भाग 4 होते, आता इथं किती झाले, 25 एक 25, 25 चौक 100. 4 होते इथं किती झाले, 3 झाले. ठीक आहे. हे झाले आपले सूट झाली. तर आपण याच्यावर किती टक्के सूट दिली म्हणते. बघा आता भाग देऊन द्यायचा 2. आता इथं काय आपल्याला 100 बनवायचे राहते. आता भाग देऊन द्यायचे. 2 दुणे 4, 2 दुणे किती होते, 4 होते. बघा आता 5 दुणे 10, 10 गुणिले 10 किती झाले तर 100. ठीक आहे. 3 दुणे 6, 6 9 किती झाले 54. बघा म्हणजे आपल्याजवळ पहिले व्हॅल्यू किती होती, 100 होती. मग आता किती झाली आपली, 54 झाली आहे. व्हॅल्यू किती झाली आपली, आता 54 झाली आहे. मग आपण 100वरून आता 100 व्हॅल्यू होती, 54 झाली. तर मग आपण किती टक्के सूट दिली असेल इथं, 46%. किती टक्के दिली आहे, 46. मग आपण उत्तर काय राहणार, मग आपलं 46 राहणार. पर ऑप्शनमध्ये उत्तर आहे का 46, नाही. ठीक आहे. मग आपलं उत्तर काय, मग 46% राहणार. त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आपल्याला काय आहे, 20 - 20 + 20 - 6. काय दिलेला, 20 - 20 + 20 मायनस काय दिलेलं 6. याचं आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. तर आता कसं काढायचं बघा. आता मायनस प्लस काय इथं, मायनस प्लस आहे, हे काय होऊन जाते, कॅन्सल होऊन जातात. बघा आता 20मधून 6 गेले, 20 - 6मधून किती, 20मधून 6 गेले तर किती उरते, 14. तर आपला आन्सर काय आहे, मग इथं 14 आहे. आन्सर किती आहे, 14. त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आपल्याला बघा काय आहे, 0.4 गुणिला 0.4 गुणिला 0.004. काय दिलेला आहे, 0.4 गुणिला 0.4 गुणिला काय 0.004 हे आपल्याला दिले. आता याचं उत्तर किती येणार म्हणते. तर अशा वेळेस काय करायचं बघा. आता हे पॉईंट आहे, ते पॉईंट इथून कॅन्सल करून टाकायचा. इथं काय देऊन द्यायचं, एक 10 देऊन द्यायचे खाली. इथून एक पॉईंट कॅन्सल केला तर आपण इथं काय द्यायचे, गुणिला भागेला 10 द्यायचे. आता बघा इथं किती आहे, 0.004 आहे. इथं 2 3 शून्य आहे, 3 घरानंतर शून्य आहे. 1 2 3 3 पॉईंट दिले. तर मग इथं काय, हे कॅन्सल करायचे, 3 शून्य खाली लावून द्यायचे. ठीक आहे. आता बघायचं 4 चौक 16, 16 चौक किती होते, 64 होते. ठीक आहे. शून्य किती आहे खाली, आता 1 2 3 4 5. तर मग हे 5 घरानंतर इकडं पॉईंट देऊन द्यायचं, 1 2 3 4 5. किती आहे उत्तर, मग आपलं 0.00064 हे आलं आपलं उत्तर. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय दिलेला आहे बघा. 64 गुणिला 345 बरोबर काय म्हणते, 22,080 रुपये. 80 आहे म्हणते. काय म्हणते, 64 गुणिला 345 बरोबर काय म्हणते, 22,080 आहे म्हणते. ठीक आहे. नंतर काय म्हणते, 0.4 गुणिला 3.45 बरोबर किती राहणार म्हणते. आपल्याला हा विचारला क्वेश्चन. तर बघा आता आता काय 64 गुणिले 345ची व्हॅल्यू किती होऊन राहिली, 22,080 येणार आहे. तर मग आता इथं काय पॉईंटचा फरक आहे, फक्त काय आहे, पॉईंटचा फरक आहे. बघा आता इथं किती पॉईंट आहे, घरानंतर पॉईंट आहे बघा, इथं 1. ठीक आहे. नंतर इथं 2 आहे. मग काय आता कितीनं भागला आहे दिले, ह्या संख्येले 1000नं भागले आहे. तर मग इथे काय करायला लागेल, आपल्याला 1000नं भागायला लागेल. ठीक आहे. 1000ने भागल्यावर किती येते, मग आपलं उत्तर बघा, 0 न 0 कॅन्सल झाला. आता किती आहे, 2 पॉईंट नंतर मग आपलं उत्तर किती येणार इथं, 22,008. हे काय आलं, आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 6478 प्लस 1598 प्लस क्वेश्चन मार्क बरोबर किती आहे म्हणते, 8090. काय दिलेलं बघा. आता 64 किती 78 प्लस काय 1598 प्लस इथं काय क्वेश्चन मार्क आहे आणि बरोबर काय दिलेलं आपल्याला 8090 दिलेलं आहे.
तर आपल्याला याची क्वेश्चन मार्कच्या जागी व्हॅल्यू काढायची आहे. मग अशा वेळेस काय करायचं, ह्या संख्येचं काय करायचं, प्लस करायचं. बघा आता 78मध्ये आता 15, 98 प्लस केल्यावर किती येते, 8 आणि 8 16, हातचा आला 1, 10 आणि 7 17, 7 हातचा आला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 4 किती झाले 10, हातचा आला 1, किती झाले 6 आणि 1 7 आणि 1 8. मग इथे किती आली, याची बेरीज किती आली, 80-76 आली. आपल्याला हे क्वेश्चन मार्कच्या जागी व्हॅल्यू पाहिजे. तर मग आता इथं 80-76मधून काय, हे 80-76 काय करायचं, या संख्येमधून मायनस करून टाकायचं. 80-90मधून 80-76 मायनस केले तर किती येते, मग आपलं उत्तर 14 येते. किती येते, 14. मग आपलं ॲन्सर किती आहे तिथं, 14 आहे. क्वेश्चन मार्कच्या जागी किती व्हॅल्यू येणार आहे, मग 14 येणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, 5 8 2 7 3 या अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती आहे म्हणते. काय दिलेला अंक बघा, 5 दिलेला आहे, 8 दिलेला आहे, 7 दिलेला आहे, 2 दिलेला आहे आणि 3 दिलेला आहे. हे काय दिलेलं आपल्याला, अंक दिलेला आहे. आता या अंकापासून आपल्याला सर्वात मोठी संख्या तयार करायची. तर मग काय करायचं, मोठी संख्या तयार करायची तर मग सर्वात पहिले काय घ्यायचा, मोठा अंक घ्यायचा 8. नंतर याच्यापेक्षा लहान अंक घ्यायचा, काय घ्यायचा मग 7. मग 7पेक्षा लहान कोणता आहे, 5. 5पेक्षा लहान कोणता आहे, 3. 3पेक्षा लहान कोणता आहे, मग 2. मग आपलं उत्तर काय आहे, 87,532. हे काय आलं आपलं ॲन्सर आहे. कोणती मोठी तयार संख्या होणार, मग 87,532. त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे, 98,765 मायनस 87,564 मायनस 76,543 बरोबर किती येणार म्हणते. ठीक आहे. काय आहे, 98,765 मायनस 87,654 मायनस 76,543. 543 याचा ॲन्सर किती येणार म्हणते. आपल्याला बरोबर विचारलं तर काय करायचं, आता मायनस मायनस काय करायचं, अशा वेळेस प्लस करून टाकायचे. मायनस मायनस प्लस. ठीक आहे. आता याची प्लस करायची, हे याच्यातून मायनस करून टाकायचं. बघा आता इथं किती येते, 8 7 6 5 4 प्लस करायची याची 7 6 5 4 3. याची बेरीज किती होते, 4 आणि 7 किती, 4 आणि 3 किती होते 7, 5 आणि 2 4 किती होते 9, 5 आणि 6 किती होते 1101, हातचा आला 1, 6 आणि 7 आणि 7 किती होते 1404, हातचा आला 1, 8 आणि 8 किती होते 16. मग याचे किती आले उत्तर आपलं, हे मायनसचे किती होते 1,64,197. हे काय आले मायनसचे आले. आता काय करायचं, याच्यातून 98,765 मायनस करून टाकायचे. 98,765 याच्यातून मायनस केलं तर उत्तर किती येते आपले बघा. 7तून 5 गेले किती उरले 2, 9तून 6 गेले किती उरले 3, 11तून 7 गेले किती उरले 4, हातचा वापर देऊन द्यायचा. 14तून 9 गेले किती उरले 5, हातचा 1 वापर देऊन द्यायचा. 16तून 10 गेले किती उरले 6. मग आपलं ॲन्सर किती येणार आहे तिथं 65,432. ते पण काय येणार आहे, मायनसचे 65,432 ॲन्सर येणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन किती दिलेला, काय दिलेला आहे 127.43. काय आहे 27.43 प्लस काय दिलेला आहे 0.421 प्लस 2.22 प्लस 7.19 मायनस काय आहे मग 26,150. हे काय करायचं, मायनस करायचं. याचा आपल्याला ॲन्सर विचारला. मग काय करायचं, पहिले पूर्ण प्लस प्लस काय करायचे, प्लस करून घ्यायचे. बघा आता किती आहे 127.43मध्ये आता प्लस करायचं. आता काय 0. याच्यातने आपण प्लस ॲड करत जाऊ. आता याचे इथं काय करायचं, 1 0 वाढवून द्यायचा. ठीक आहे. नंतर आता 2.22 1 0 वाढवून द्यायचा. नंतर काय 7.19 1 0 वाढवून द्यायचा. बस आता याची आपल्याला पूर्ण याची प्लस करायचे. बघा आता 0 1 1 काय होते 1 अशी होऊन राहिली. तर 2 आणि 9 किती 11, 11 आणि 2 किती झाले 13, 13 आणि 3 किती झाले 16, 16शी 6 हातचा आला 1, 1 आणि 1 2 आणि 2 4 आणि 4 आणि 4 8 आणि 8 आणि 4 किती होते 12, 12शी 2 हातचा आला 1. बघा आता 1 आणि 7 किती झाले 8, 8 आणि 2 10, 10 आणि 7 किती झाले 17, 17शी हे 1 पॉईंट देऊन जाते, तो पॉईंट आहे म्हणून 17शी 7 हातचा आला 1, 1 आणि 2 किती झाले 3,
इथे किती आलं मग आपलं प्लसचे किती आले मग आपले 137.261 आलेले आहे. ठीक आहे. मग आता काय करायचं आपल्याला 26.150 मायनस करायचे आहे. त्याच्यातून 26.150 याच्यातून मायनस करायचे. ठीक आहे. 26.150 याच्यातून मायनस करायचे. किती येते मग आपला आन्सर? एकातून 0 गेला 1 उरला, 6तून 5 गेले 1 उरला, 2तून 1 गेला 1 उरला, इथं पॉईंट आहे तर पॉईंट देऊन द्यायचा. 7तून 6 गेला 1 उरला, 3तून 2 गेला 1 उरला, 1 हा जच्यातच. आता आपला आन्सर किती आला? 111.111 हे आला आपलं आन्सर. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला 59. काय दिलेला आहे? 59, 76, नंतर काय 95, नंतर काय दिलेलं 116. त्याच्या क्वेश्चन मार्कच्या जागी आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. बघा आता इथं काय 59 पडले काय होऊन राहिले, इथं 76 झाले, म्हणजे इथं किती झाले? +17 झाले. ठीक आहे. 76मध्ये 95 होऊन राहिले, 76पासून 95 झाले, किती होऊन राहिले मग इथं +19 झाले. ठीक आहे. आता इथं किती होऊन राहिले? 95पासून 116 होऊन राहिले, किती झाले इथं? +21 झाले. ठीक आहे. नंतर काय होणार आता बघा काय होत काय चाललं इथं? +17 +19 +21 कितीचा डिफरन्स? +2. 19 + 2 21 होते. 21 + 2 किती होणार इथं? मग आता 2 केल्यावर 23 होणार आहे. ठीक आहे. 23 होणार आहे. +23 केल्यावर 116मध्ये +23 केला तर किती येते? 139 येते. किती येते? 139. तर मग आपला आन्सर किती येणार आहे? 139. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आपल्याला काय दिलेला आहे बघा, 96, 8, 24 असा दिलेला आहे. आपल्याला इथं डब्बे मारलेले आहे. हां असा दिलेला आहे. नंतर काय म्हणते 125, नंतर काय 10, इथं 25 दिलेलं आहे. असं दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. नंतर काय म्हणते 320, नंतर इथं क्वेश्चन मार्क झाल्यावर इथं किती दिलेलं आहे? 16. तर आपल्याला काय विचारलं? क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार आहे म्हणते. ठीक आहे. तर अशा वेळेस काय करायचं बघा, आता काय इथं 24ने यायले भागून देतात. 24 एक 24, 24 चौक किती होते? 96 झाले. आता इथं काय होऊन राहिलं? 8 होऊन राहिलं, म्हणजे 2नं गुणा केलं. ठीक आहे. गुणाकार केलं काय आहे? 2नं गुणा केला आहे, म्हणजे 8 झाले आपले. ठीक आहे. आता इथं 25 एक 25, 25 5 होते ते 125. आता इथं 10 बनवासाठी काय केलं? इथं पण 2नं गुणा केला. ठीक आहे. आता इथं 16 आहे. 16 एक 16, 16 2 किती होते? 32. आता इथं 20 आहे. आता इथं काय होऊन राहिलं? सर्व याच्यात 2नं गुणा केला. इथं पण आता 20ले 2नं गुणा केलं तर किती येणार? इथं आन्सर 40 येणार. आपला आन्सर काय आहे मग? 40. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, योगेशला 80 किलोमीटर चालायचे आहे. तो ताशी 16 किलोमीटर याप्रमाणे 4.5 म्हणजे 4.5 तास चालतो. तर चालायचे अंतर किती राहिले म्हणते? बाकी किती अंतर राहिले म्हणते? तर काय म्हणते? 80 किलोमीटर चालायचे आहे. किती आहे? 80 किलोमीटर त्याला चालायचे आहे म्हणते. ठीक आहे. तो म्हणते काय म्हणते? 16 किलोमीटरनं तो किती चालला म्हणते? 4.5 तास. मग 4.5 तासनं यायला गुणून टाकायचं. बघा आता इथं पॉईंट आहे, ते पॉईंटनं 0 खाली देऊन द्यायचं. हा पॉईंट कॅन्सल होऊन जाते. बघा आता 5 2 10, 5 9 45, 2 1 2, 2 8 16, 8 9 72. म्हणजे तो किती किलोमीटर गेलेला आहे? 72 किलोमीटर गेला. तो किती गेला? 72 किलोमीटर गेला. होता किती त्याचा? 80 किलोमीटर. 72 गेला. तर आता उरलं किती आहे मग? 80मधून 72 मायनस केलं तर किती उरले मग? 8 किलोमीटर त्याचं अंतर बाकी राहिलेलं आहे. ठीक आहे. मग आन्सर काय आपला? 8 किलोमीटर. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 2 क्रमवार पूर्ण वर्ग संख्येतील फरक म्हणते 27 आहे. तर त्या संख्या कोणत्या आहे म्हणते? ठीक आहे. अशा वेळेस काय करायचं बघा आता 12 13, नंतर काय म्हणते 13 14, नंतर काय आहे 13 12, नंतर काय आहे 15 आणि 16. अशा आपल्याला संख्या दिलेल्या आहेत. तर मग आपल्याला काय आता त्या संख्येमध्ये काय म्हणते याच्या वर्गांचे जे येते फरक येते तो काय म्हणते 27 आहे म्हणते. आता ढूंढायचा आपल्याला ते.
मोठ्या संख्येतून लहान संख्येचा वर्ग मायनस करायचा. हे मोठी संख्या आहे आता 13चा 3 शेवटला अंक पाहता. 3चा वर्ग किती होते 9. ठीक आहे. 2चा वर्ग किती होते 4. 9मधून 4 मायनस केले तर किती उरून आले 5. शेवटमध्ये आपल्याला 27 आलेलं आहे. इथं 7 आले पाहिजे. 5 येते का नाही. मग इथं कॅन्सल झाला. आता हे 5. आता इथं 2चा वर्ग किती येतं. 3चा वर्ग किती येऊन आला आता 9 होऊन राहिला. 2चा वर्ग येऊन राहिला 4. इथेही 5 येऊन राहिलं. हे आपलं ॲन्सर नाही आहे. मग आता बघा इथं सोडा. 6चा वर्ग किती होते 36. 5चा वर्ग किती होते 25. 25चे इथं किती 5. 6मधून 5 गेले तर किती येऊन आलं 1 येऊन आलं. पण आपल्या इथं 7 आहे. हे होणार का आन्सर नाही. मग आता हे बघा. हे 14चा वर्ग किती होते. 4चा वर्ग किती होते 16. ठीक आहे. 3चा वर्ग किती होते 9. आता 6तून 9 जात नाही. मग इथे काय करणार 16. 16तून 9 गेल्यावर किती होते 7. मग हे येऊन आलं. तर आपलं ॲन्सर काय राहणार मग 13 आणि 14. त्या संख्या कोणत्या आहे मग 13 आणि 14. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला 24/25. काय आहे 24/25. 24/25 आहे. भागेला काय दिलेलं आहे आपल्याला 72 आणि इथं 100. हे असं आपलं क्वेश्चन विचारलं आता याचं. तर हे काय करायचं मग आता हे जे भागेला आहे. आता हे काय भागेला दिलेलं आहे. हे काय होते उलटं होऊन जात असते. मग आता हे गुणाकारमध्ये चाललं जाते. 24/25. आता हे गुणाकारमध्ये जाते. ते वरची संख्या खालची संख्या वर जाते. वरची संख्या खाली येते. मग गुणिले 100 भागेला काय होते 72. ठीक आहे. आता द्याचा भाग 24 1 24. 24 त्रिक होतं ते 72 होते. ठीक आहे. 25 1 25. 25 चौक किती होते 100. मग आपलं ॲन्सर किती आलं 4/3 आलेला आहे. ॲन्सर किती आलं आपलं मग 4/3. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला एका पुस्तकाचा म्हणते 1/3 भाग व 40 पाने वाचून झाल्यावर 70 पाने वाचायची राहिली तर पुस्तकात किती पाने आहेत म्हणते. ठीक आहे. तर आपल्याला पुस्तकात पाने काढायची आहे. तर बघा आता आपल्याजवळ भाग किती होता म्हणजे 1/3 भाग होता म्हणते. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याजवळ होतं किती 3 होते म्हणते. ठीक आहे. 3 पैकी म्हणते आपण एक भाग वाचला म्हणते. आता 3 पैकी एक वाचला तर उरला किती मग आपल्याजवळ 2 भाग उरलेला आहे. उरला किती आपल्याजवळ 2 भाग उरले आहे. मग काय म्हणते एक भागात म्हणते 40 पाने वाचून झाल्यावर म्हणते एक भागही वाचला आणि 40 पाने वाचले म्हणते. मग इथं काय +40 नंतर काय म्हणते 70 पाने वाचायचे राहिले. मग इथं काय करायचं +70 करायचं. 40 आणि 70 किती झालं मग 110. ठीक आहे. 110. 110ची व्हॅल्यू आता बघा 2ची व्हॅल्यू काय राहणार मग ते 110 राहणार. 2ची व्हॅल्यू काय राहणार मग 110 राहणार आहे ती. ठीक आहे. तर आपल्याला काय काढायची 3ची व्हॅल्यू काढायची आहे. तर बघा आता 2ची व्हॅल्यू 110. मग 110 गुणिले काय करायचे 3 भागेले 2ची व्हॅल्यू होती तर भागेले 2 करायचं. बघा बे 5 10 बे 5 10 55 गुणिले 3 केले तर किती येतं उत्तर आपलं मग 3 5 15 5 हातचा आला का 3 5 15 आणि 1 16. ॲन्सर किती आला मग आपलं 165 आला. मग किती पानं होतं ते मग 165 पानं होतं. त्यानंतरचा क्वेश्चन आहे जर 10 वस्तूंची विक्री किंमत 15 वस्तूंच्या खरेदी किंमत एवढी असेल तर शेकडा नफा किती म्हणते. हा काय विक्री किंमत. काय विक्री किंमत. ठीक आहे. हे काय खरेदी किंमत. ठीक आहे. हे खरेदी किंमत. आता म्हणते 10 वस्तूंची विक्री किंमत हे 15 वस्तूंच्या खरेदी किंमत एवढी आहे. तर मग अशा वेळेस काय होत असते इकडली व्हॅल्यू इकडे जाते इकडली व्हॅल्यू इकडे जाते. म्हणजे इथं काय होणार 15 इथं काय होणार 10. मग आपली खरेदी किंमत किती आहे पकडा आता 10 आहे. 10वर किती नफा झालेला आहे आपल्याला 15 झाले म्हणजे 5% म्हणजे 5 नफा झाला. कितीवर झाला 10वर झाला. मग काय करायचं 10वर नफा झाला 5 तर गुणिले काय करायचं 100. ठीक आहे. 0 ने 0 कॅन्सल. 5 गुणिले 10 केले तर किती येते 50%. मग आपला आन्सर किती आहे किती टक्के नफा झाला मग आपल्याला 50% नफा झाला. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 2 5 9ने भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती आहे म्हणते. ठीक. तर संख्या कोणकोणत्या आहे आपल्याजवळ 2 2 4 1 आहे. नंतर काय म्हणते 11 25 आहे. नंतर कोणती आहे 22 50 आहे. नंतर कोणती आहे म्हणते 11 22 आहे. ठीक आहे. या संख्या आहे म्हणते. आणि काय म्हणते 2 न गेले पाहिजे भाग 5 न आणि
9नं भाग गेला पाहिजे. मग आता 5चा रूल काय म्हणते, शेवट म्हणते काय म्हणते, एक तर 5 असले पाहिजे किंवा 0 असले पाहिजे. आता शेवटमध्ये 5 0 5 आहे, शेवट 5 0 आहे काय, हे नाही आहे. ठीक आहे, शेवट 5 0 आहे का नाही, हे आहे 0 आहे 5 आहे, म्हणजे इथं 5चा रूल लागते. आता बघा 2 आहे, 2चा रूल काय म्हणते, शेवटमध्ये समसंख्या असली पाहिजे म्हणते किंवा 2नं भाग गेला पाहिजे म्हणजे शेवटल्या संख्येला. मग आता इले 2नं भाग जाते काय, नाही जात. ठीक आहे, इले 2नं भाग जाणार काय, जाणार. म्हणजे उत्तर काय राहणार आहे मग, ते आपलं हे राहणार 2250. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका संख्येच्या 203 संख्या 50 येते म्हणते. एका संख्येचे 203 संख्या 50 येते, तर त्या संख्येचे 60% किती आहे म्हणते. एका संख्येचे 203 म्हणते किती येणार आहे म्हणते, 50 येणार आहे म्हणते. ठीक आहे, 203 किती येणार आहे, 50 येणार आहे. एका संख्येचे 203 किती 50 येणार, म्हणजे 2ची व्हॅल्यू किती राहणार आहे, 50 राहणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला 3ची व्हॅल्यू काढायची आहे. 2ची व्हॅल्यू किती आहे, 50, तर 3ची व्हॅल्यू किती, तर गुणिला 3 भागेला काय करायचं, 2 करायचं. बे एक बे, बे 2 4, बे 5 10, 25 त्रिक 75, म्हणजे ते संख्या कोणती होती आपली, 75 होती. किती होती, 75 होती. आता काय म्हणते, या संख्येचे 75चे 60% किती होणार म्हणते. तर मग काय करायचं, याचे 60% काढायचे आपल्या, तर गुणिला 60 भागेला काय करायचं, 100. ठीक आहे, 25 त्रिक 75, 25 चौक 100. ठीक आहे, 4 एक 4, 4 एक 4, 4 दोन्ही किती होते, 4 एक 4, 4 पंचे 20, 15 त्रिक किती होते, 45. मग उत्तर काय येणार आहे आपलं, 45 येणार आहे. किती आहे, 60% किती येणार मग, 45. 45 ऑप्शनमध्ये आहे का, नाही, तर उत्तर काय मग आपलं 45. ठीक आहे, त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 2 व्यक्ती म्हणते एकाच दिशेने 6 किलोमीटर 4 किलोमीटर वेगाने जात आहेत, तर किती वेळानंतर ते एकामेकापासून 40 किलोमीटर अंतरावर राहतील म्हणते. वेळ किती लागणार म्हणते 40 किलोमीटर अंतरावर. बघा आता दोन्ही व्यक्ती जर काय म्हणते एकाच दिशेने चालले म्हणते, काय आहे, हा 6 किलोमीटरनं चालला एकाच दिशेने, आणि दुसरे म्हणते त्याच दिशेने म्हणते 4 किलोमीटर चालला म्हणते. तर अशा वेळेस काय होत असते, ह्या दोघांची स्पीडमध्ये काय असते, मायनस होत असते. काय होते, मायनस होते. आता बघा 6तून 4 गेलं तर मग त्यांची स्पीड किती होणार, मग 2 किलोमीटर होणार. किती होणार मग, 2 किलोमीटर. त्या दोघांची स्पीड किती येणार आहे मग, 2 किलोमीटर येणार. आता हे 2 किलोमीटरने जाऊन आले ते, आणि त्यांनी 40 किलोमीटर अंतर कापाले, किती वेळ लागणार मग. आता याला 40ला 2नं भाग दिला तर किती येते मग, बेकबे बेदोनी 4, मग किती लागणार, 20 तास लागणार आहे. किती लागणार, 20 तास लागणार आहे. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी संयुक्त संख्या कोणती नाही म्हणते. संयुक्त संख्या कोणती आहे म्हणते. का दिलेला आहे, 2 दिलेला आहे, 19 दिलेला आहे, आणखी का दिलेला आहे 18, आणि का दिलेला आहे 47. ठीक आहे, आणखी का दिलेला आहे 47 दिलेला आहे. तर खालीलपैकी आपल्याला विचारलेलं आहे कोणती संख्या संयुक्त संख्या आहे म्हणते. तर संयुक्त संख्या काय असते, ज्या संख्येला 2पेक्षा अधिक संख्येने भाग जात असेल तर ती संख्या म्हणजे काय असते, संयुक्त संख्या असते. बघा आता या संख्येला 2पेक्षा अधिक संख्येने जात आहे का नाही, इले काय 1नं आणि 19नंच भाग जाते, म्हणजे संयुक्त संख्या आहे का नाही. आता 2ले काय 2नं भाग चालला, फक्त 1नंच भाग झाला, हे संयुक्त संख्या आहे का नाही. मग 47ला 1नं भाग चालला आणि त्याच संख्येने भाग चालला, हे संयुक्त संख्या आहे का नाही. मग आता बघा 18ने भाग चालला, 2नं भाग झाला, 3नं भाग चालला, 9नं भाग चालला, म्हणजे हे काय मग संयुक्त संख्या. 18 हे संयुक्त संख्या आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला, 1 + 2 + 3 + 4 + 5 ... +50. म्हणजे आपल्याला 1 ते 50पर्यंत आपल्याला काय करायचं, बेरीज काढायची आहे म्हणते. तर अशा वेळेस काय राहते, फॉर्म्युला लागते. काय राहते, फॉर्म्युला लागते, n + 1 भागेला काय राहते 2. बघा आता यांच्या जागी काय राहते, शेवटली संख्या पकडायची. शेवटली आपल्या कुठपर्यंत विचारलं, 50पर्यंत. तर 50 + 1 झाले 51 भागेले काय 2. ठीक आहे, 2 आता याला भाग दिला 25, बे एक बे, बेदोनी 4, बे 5 10, किती आले तर 25. आता 25 गुणिले 51 करायचे. 25 एक 25ची 5, हातचे आले 2. ठीक आहे, 25 5 125 आणि 2 किती झाले 127. उत्तर किती आलं मग आपलं 1275. ठीक आहे, उत्तर किती आलं मग 1275.
बघा नंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला, 70 व 105चा लसावी म्हणते 210 आहे, तर मसावी किती आहे. तर असं काय अशा वेळेस काय राहते क्वेश्चनमध्ये, क्वेश्चन काय राहते, पहिली संख्या काय राहते, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या, काय म्हणते पहिली संख्या गुणिला काय राहते दुसरी संख्या, पहिली संख्या गुणिला काय राहते दुसरी संख्या, भागेला काय राहते मसावी गुणिला काय राहते लसावी. ठीक आहे. आता बघा, आता पहिली संख्या किती दिलेली आहे आपल्याला, 70 दिलेली आहे. ठीक आहे, 70 गुणिला दुसरी संख्या काय दिलेली आहे, 105 दिलेली आहे. ठीक आहे, याचा लसावी किती दिलेला आहे, मग आता 210 दिलेला आहे. आपल्याला काय विचारलं, मसावी काढा म्हणते, तर आपल्याला मसावी काढायचा आहे. ठीक आहे, आता मसावी किती निघणार म्हणते, तर अशा वेळेस आता गुणाकार म्हणून आता हे भाग तोडून द्यायचं. बघा आता 105 एक 105, 105 दुने किती होते 210, बे एक बे, बे त्रिक 6, बे पंच 10, तर मग आपला मसावी किती येणार आहे 35 येणार आहे. ठीक आहे, मसावी किती येणार मग आपला 35, हे आपला आन्सर. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 1/12 या अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर करा म्हणते. तर बघा आता 1/12, आता याला काय करायचं, आपलं शेकडेवारीत रूपांतर करायचं आहे, तर मग काय करायचं 100 गुणून टाकायचं. ठीक आहे, मग आता भाग द्यायचं, 4 त्रिक 12, 4 दुने 8, 4 पंच 20, किती आलं मग इथं 25/3 आलेला आहे. आता याला भाग द्यायचा, 3 8 24 होते. ठीक आहे, मग उरला किती 1, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे तिथं 8.43 येणार आहे. किती येणार आहे 8.43, सॉरी 8 पॉईंट किती येणार आहे 33 येणार आहे. ठीक आहे, त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 3/5 मध्ये 3/5 किती वेळा मिळवावे, म्हणजे उत्तर किती येणार म्हणते 6 येणार. अशा वेळेस काय म्हणते 3/5 मध्ये 3/5 हे किती वेळा मिळवावे म्हणते, तर उत्तर 6 येईल म्हणते. अशा वेळेस काय करायचं, याला काय करायचं उलटं करून टाकायचं आहे. काय करायचं आता इथे 3/5, आता काय करायचं इथं 5/6 करायचं, सॉरी 5/3 करायचं. किती करायचं 5/3 करायचं. ठीक आहे, आणि आपल्याला काय म्हणते उत्तर काय येणार म्हणते 6 येईल म्हणते. काय करायचं मग 6 ने याला गुणून टाकायचं. ठीक आहे, 6 ने याला गुणल्यावर किती येते आपलं बघा, 3 एक 3, 3 दुने किती होते 6, 5 दुने किती होते 10. ठीक आहे, आता उत्तर किती आलं आपलं 10 आलं. मग काय करायचं याच्यातून 1 मायनस करून घ्यायचं, 1 मायनस केल्यावर किती येते मग उत्तर 9 येते. मग 3/5 हे किती वेळा मिळवावं लागेल, मग आपल्याला उत्तर 6 येईल, तर 9 वेळा मिळवावं लागेल. ठीक आहे, त्यानंतरचा क्वेश्चन आहे म्हणते, एचे 9% हे 171 आहे, तर ए किती आहे म्हणते. ठीक आहे, एचे 9% म्हणजे 9% किती आहे म्हणते 171 आहे म्हणते, तर ए किती आहे म्हणते, याचे 100% किती आहे म्हणते. तर काय करायचं याला 100 गुणून टाकायचा, 9 भागून टाकायचा. ठीक आहे, आता 9 भागल्यावर किती येते 9 एक 9, 9 एक 9, 9 9 81, उत्तर किती आलं मग आपलं 1900. किती आहे ए किती आहे मग तो 1900 आहे म्हणते. ठीक आहे, त्यानंतरचा क्वेश्चन आहे, जसाजसे शेकडेवारी 20% दराच्या एका रकमेचे दाम दुप्पट किती वर्षात होईल म्हणते. बघा आता 100 रुपये होते आपल्याजवळ, किती होते पकडा 100 रुपये होते म्हणते, 200 रुपये झाले म्हणते. ठीक आहे, दुप्पट झाले म्हणजे किती होता दुप्पट झाले, किती रुपये झाले, किती व्याज भेटला मग आपल्याला इथं 100 रुपये व्याज भेटला. आणि दर किती होता मग 20%, तर याला 20 भाग देऊन द्यायचा. ठीक आहे, 20 भाग दिल्यावर किती वर्ष लागेल मग 100 रुपये भेटाले, 20 एक 20, 20 किती 100, मग किती वर्ष लागेल मग आपल्याला 5 वर्ष. ठीक आहे, उत्तर काय आहे मग आपलं 5 वर्ष. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता म्हणते. खालीलपैकी लहान अपूर्णांक कोणता दिलेला आहे, 9/10 दिलेला आहे, नंतर काय दिलेलं आहे 7/8, नंतर काय आहे 11/12, नंतर काय आहे 5/6, असे आपल्याला अपूर्णांक दिलेले आहेत. आपल्याला काय विचारलं, सर्वात लहान अपूर्णांक विचारलेला आहे.
तर अशा वेळेस काय करायचं बघा. आता याच्यात कितीचा डिफरन्स आहे बघा. आता 1 1 1 1. आता जेव्हा कॉमन डिफरन्स असला म्हणजे कॉमन फरक असला मध्ये सर्व संख्येमध्ये आता काय कॉमन फरक आहे, तर मग अशा वेळेस काय राहते, लहान अपूर्णांक काय राहते, ज्याची खालची व्हॅल्यू सर्वात लहान राहणार तो काय राहते, सर्वात लहान अपूर्णांक राहते. ज्याची खालची व्हॅल्यू सर्वात मोठी राहणार तो काय राहते, सर्वात मोठा अपूर्णांक राहते. मग आपल्याला विचारलं काय, सर्वात लहान अपूर्णांक, तर मग कोणता राहणार, सर्वात लहान अपूर्णांक 5/6 राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 1 ते 100पर्यंत 0 हा अंक किती वेळा येतो म्हणते. 1 ते 100पर्यंत 0 हा अंक किती वेळा येते. तर 1 ते 100पर्यंत बघा. आता 1 ते 100पर्यंत 0 हा अंक किती वेळा येते, 0 येते 11 वेळा. किती वेळा येते, 11 वेळा येते. ठीक आहे. 1 ते 100पर्यंत 0 हा अंक किती वेळा येते, 11 वेळा येते. जर आपल्याला विचारलं 1 ते 100मध्ये 1 हा अंक किती वेळा येते, 21 वेळा येते. किती वेळा येते, 21 वेळा येते. जर बाकीचे अंक मग किती वेळा येणार, 2 ते 9. 2 ते 9 अंक हे किती वेळा येणार आहे, मग 20 वेळा येणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला विचारलं काय, मग 0 अंक किती वेळा येणार आहे, तर 11 वेळा. 11 वेळा ऑप्शनमध्ये आहे का 11, नाही. तर मग याचं उत्तर काय यापैकी नाही आहे. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, 15 मिलीमीटर बरोबर किती मीटर म्हणते. ठीक आहे. 15 मिलीमीटर म्हणजे किती मीटर. आता आहे का 15 मिलीमीटर आहे, काय आहे 15 मिलीमीटर आहे. ठीक आहे. 15 मिलीमीटर म्हणजे काय असते, 15 मिलीमीटर असते 15/6ची पॉवर काय असते, 10ची पॉवर काय असते 6 असते. काय मिलीमीटर आहे, 15 मिलीमीटर. आता काय करायचं आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं. तर मग काय करायचं, काय करायला लागेल, 10ची पॉवर 3 गुणा लागेल, म्हणजे 1000 गुणा लागेल. आता हे 10ची पॉवर 6, आता काय होतं, हे 15 गुणेला इथं काय 1000 होऊन जाईल. इथं काय होऊन जाईल, 6 वेळा 1 2 3 4 5 6. ठीक आहे. 3 0 3 0 कॅन्सल होऊन जाईल. इथं किती येणार मग 1000. आता 1000 1 2 3 घरानंतर आपल्याला पॉईंट द्यायला लागते. 1 2 5 1 2 0. आपलं उत्तर काय राहणार मग 0.015 हे काय राहणार आपलं ॲन्सर राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 5 मीटर गुणेला 2.5 मीटर गुणेला 0.5 मीटर आकाराची भिंत बांधायची आहे म्हणते. यासाठी 25 सेंटीमीटर गुणेला 10 सेंटीमीटर गुणेला 10 सेंटीमीटर आकाराच्या किती विटा लागेल म्हणते. तर आता बघा, आता काय आहे 5 मीटर आहे, काय आहे इथं 5 मीटर आहे. ठीक आहे. आता मीटर आहे, खाली काय दिलेलं आहे आपल्याला, सेंटीमीटर दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, आता मीटरले पहिले आता सेंटीमीटर आहे. आता काय करायचं मग सर्वले मीटरले सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं. मग काय करायचं, गुणेला 100 करायचं. ठीक आहे. आता किती आहे, 2.5 सेंटीमीटर आहे. 2.5 सेंटीमीटर आहे, तर गुन्हेला काय करायचं 100. नंतर काय आहे 0.5 सेंटीमीटर आहे, गुन्हेला काय करायचं 100. मग हे काय मीटरमध्ये आहे, हे काय होऊन जाणार मग सर्व सेंटीमीटरमध्ये होऊन जाणार आहे. काय सेंटीमीटरमध्ये. आता काय दिलेलं आहे आपल्याला 25 सेंटीमीटर गुन्हेला 10 सेंटीमीटर गुन्हेला 10 सेंटीमीटर. ठीक आहे. आता बघा, आता इथं काय आहे, एक पॉईंट आहे, ते काय 1 0 खाली होऊन जाते. इथून एक पॉईंट कॅन्सल होऊन जाते. आता इथं एक पॉईंट आहे, ते 1 0 खाली होऊन जाते. इथून तो पॉईंट कॅन्सल होऊन जाते. आता भाग देऊन द्यायचा. बघा आता 25 ना 25 कॅन्सल झाले, 2 0 ना 2 0 कॅन्सल झाले, 2 0 ना 2 0 कॅन्सल झाले. आपला ॲन्सर किती येणार मग. आता बघा 5 5 25 झालं आणि हे 100. मग आपलं उत्तर किती येणार आहे, इथं 25 येणार आहे. किती विटा लागणार मग तिथं, 2500 विटा लागणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका गावात मध्ये 90% मतदान होते.
त्यातील 10% मतदान म्हणते बेकार निघतात म्हणते. जो उमेदवार जिंकतो त्याला 54% मत मिळतात म्हणते व तो 1620 मतांनी विजयी होतो म्हणते. तर त्या मतदान यादीत एकूण किती नावे होती म्हणते. तर बघा आता 100 आपण म्हणते 100 एवढे मत होते म्हणते, 100 एवढे मत होते. त्याच्यापैकी म्हणते 90%च मत झाले. किती टक्के झाले? 90%च मतदान झाले म्हणते. 90% मतदान झाले म्हणते. त्याच्यापैकी 90% पैकी म्हणते काय म्हणते 10% खराब झाले म्हणते. 10% खराब झाले म्हणजे काय? मग आता इथं 90%चेच 90%. 10 खराब झाले, 100 होते तर 10 त्याच्यातनी खराब झाले तर किती उरले मग 90%. मग 90चे 90% काढले तर किती येणार मग इथं 9981. ठीक आहे, 81% होणार आहे. किती येणार मग 9981 होणार आहे. ठीक आहे, मग आपल्याजवळ मतदान किती होते ते मग 81 लोकांनी मतदान केले. मग 81% लोकांनी मतदान केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यापैकी काय म्हणते तो मग 54% मान मिळतात म्हणते विजय मतवाल्याले. आता 81 पैकी काय म्हणते 54% मत विजयीला मिळते. 54% आता 100 राहते, मत किती राहते 100%. 54% याला मिळाले तर मग किती मिळणार मग 46% मिळणार म्हणते. ठीक आहे, आणि हा काय म्हणते 54%वाला म्हणते 1620 मतांनी विजय झाला. तर हे काय 46 होते, इथं किती 54 आहे. हा किती मतांनी विजय झाला? आता याच्यातून मायनस केल्यावर 54मधून हे मायनस केले तर किती उरते 8. 54वाला किती मतांना विजय झालेला आहे? 8% मतांना तो विजय झालेला आहे. आता काय म्हणते ते 8%ची व्हॅल्यू, हे 8%ची व्हॅल्यू किती आहे म्हणते 1620 आहे म्हणते. ठीक आहे, 1620 आहे म्हणते. 8%ची व्हॅल्यू किती आहे 1620 आहे. ठीक आहे, तर आता काय आहे 8%ची व्हॅल्यू 1620 आहे. तर मग आपल्याला काय, आणि 1620 काय आहे 81%ची व्हॅल्यू आहे का. विचारलं काय आपल्याला त्याच्यातनी एकूण मतं किती आहे म्हणते. ठीक आहे, एकूण मतं किती आहे म्हणते यादीत. ह्या काय आहे मग हे 81% हे 1600 हे 8% आता गुन्ह्याला काय होणार इथं 100 होणार. ठीक आहे, आणि हे काय 81%ची व्हॅल्यू आहे. हे काय 1620 गुणिले 100 भागेला 8 हे काय 81%ची व्हॅल्यू आहे. तर मग काय करायचं 81ला इथं टक्के इथं 81ची व्हॅल्यू तर 81ला भागेला खाली येतं. आणि आपल्याला विचारली काय 100ची व्हॅल्यू, तर गुन्ह्याला काय करायचं 100 करायचं. ठीक आहे, आता भाग देऊन द्यायचा. मग आता भाग दिल्यावर किती येते 9981 येते. 9 1 9 9 8 72. ठीक आहे, आता डबल 9 1 9 9 2 18. ठीक आहे, 4 2 8 4 5 किती होते 20. ठीक आहे, आता इथं बघा 2 1 2 2 5 किती झाले 10. आता बघा इथं काय 5 5 25 5 5 किती झाले 25. किती शून्य आहे 1 2 3 3 शून्य इथं लावून द्यायचे. मग आपलं उत्तर किती येणार मग 25,000. किती आहे, किती लोक एकूण संख्या किती होते मग आपली 25,000 होती. त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आपल्याला बघा असा 4 आणि इथं असा याला गोलमध्ये वर्तुळमध्ये दिलेला आहे. आता बघा इथं काय दिलेलं आहे ए, इथं काय दिलेलं वाय, इथं काय दिलेलं आहे टी, इथं काय दिलेलं एच. ठीक आहे, इथं क्वेश्चन मार्क, इथं पण काय क्वेश्चन मार्क, इथं काय यस, इथं काय दिलेलं आर. ठीक आहे, आता आपल्याला आता याची ह्या क्वेश्चन मार्कची आपल्याला व्हॅल्यू काढायची. आता कशी काढायची बघा. पहिलं बघायचं आता याची व्हॅल्यू लिहून घेऊ आपण. एचची व्हॅल्यू किती येते 8 येते, टीची व्हॅल्यू किती येते 20 येते, वायची व्हॅल्यू किती येते 25 येते, एची व्हॅल्यू किती असते 27 असते. ठीक आहे, मग आता एचची व्हॅल्यू किती असते 19 येते, आरची व्हॅल्यू किती येते 18 येते. ठीक आहे, आता आपल्याला हे ह्या क्वेश्चन मार्कच्या जागी काय काय येणार आहे हे पाहायचं आहे. बघा आता बघा इथं काय 25 आहे, इथं काय 19 आहे. ठीक आहे, आणि इथं किती आहे 25 आहे, तर इथं किती होऊन राहिले -6 होऊन राहिले. बघा आता इथं किती होऊन राहिले -6. किती झाले इथं 25मधून 19 झालं म्हणजे इथं काय किती झाले -6 झालेले आहे. ठीक आहे, आता इथं टी आहे, इथं आर आहे, तर इथे किती होऊन राहिले
टीमधून आर होऊन राहिले, म्हणजे 20वरून 18 होऊन राहिले. इथे किती होऊन राहिले? -2 होऊन राहिले. ठीक आहे, इथं -6, इथं -2, म्हणजे खाली काय होऊन राहिलं? -2 होत चालला आहे आणि वरतं काय -6 होऊन चाललं. बघा आता 27मधून -6 केले तर किती येणार आहे? इथं -6 केल्यावर किती येणार आहे? 21 येणार आहे. किती येणार आहे? 21. 21वर काय येते मग? इथं यू येते. किती येते? यू. ठीक आहे, आता इथं एच आहे, इथं -2 होऊन राहिला. आता एचमधून 8 आहे, एचची व्हॅल्यू 8 आहे. 8मधून 2 मायनस केले तर किती येते? 6. 6वर काय येते? एफ येते. मग याची व्हॅल्यू किती येणार आहे? एफ येणार आहे. किती आहे? एफ. मग आपलं उत्तर काय पाहिजे होतं तिथं? यू आणि एफ पाहिजे होतं. काय पाहिजे? यू आणि एफ. ठीक आहे, ऑप्शनमध्ये यू एफ आहे काय? नाही आहे. तर मग याचं उत्तर काय आहे? यापैकी नाही आहे. ठीक आहे, इथं आपला व्हिडिओ संपला आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.